मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM च्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांच्या मुलाखती आपल्या स्टुडिओमध्ये घेत असतो आणि त्या क्षेत्राविषयी आपल्याला जी माहिती असते ती आपल्याला आलेल्या लोकांकडून आपल्याला बरीच कळत असते. आणि आजचा आपला विषय म्हणजे सध्या आपलं जीवन इतकं धकाधकीचं झालंय की आपण स्वतःकडेच कुठेतरी दुर्लक्ष करतोय किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही लहान सहान भाग आहेत त्याच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. तर मला असं वाटतंय सध्या महत्त्वाचा पार्ट आपल्या बॉडीमधलाच एक असतो आणि जो आपल्या लुकला सुद्धा खूप जास्त मॅटर करतो ते म्हणजे दात. आणि आज एकंदरीत याविषयीच भरपूर साऱ्या गप्पा किंवा त्याला अनुसरून असणारी आणि माहिती आज आपल्याला मिळणार आहे. कारण आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत डॉक्टर श्रद्धा ससाणे आणि त्याचबरोबर डॉक्टर ऋतुपर्णा ससाणे. सो मिस्टर अँड मिसेस ससाणे आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत दोघेही. आणि खरं तर या दोघांविषयी सांगायचं गेलं तर श्रद्धा मॅम यांच्याविषयी मी सांगेन की त्या मायक्रो डेंटिस्ट्रीत विशेषतः प्रावीण्य असलेल्या तज्ज्ञ दंत चिकित्सक आहेत. त्या मायक्रोस्कोपच्या साह्याने रूट कॅनल ट्रीटमेंट व सौंदर्य दंत प्रोसेस्टेट करण्यात कुशल आहेत. लहान आणि मोठी दोन्ही वयोगटातील रूट कॅनल केस हाताळण्यामध्ये त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर सरांचा जो काही बायोडेटा आहे तो जरा मोठा आहे, मला वेळ लागेल, पण ठीक आहे. 13 वर्षाचा दंत चिकित्सेमध्ये त्यांचा अनुभव आहे. आणि त्याचबरोबर सध्या महत्त्वाचा विषय जो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तो म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्री. आणि ते डिजिटल डेंटिस्ट्री तज्ज्ञ आहेत आणि मागील 4-5 वर्षापासून ते डिजिटल डेंटिस्ट्रीचा सक्रिय वापर करत आहेत. आणि बऱ्याच ज्या काही नवीन गोष्टी आपल्या या डेंटिस्ट यामध्ये ज्या काही त्यांचा समावेश झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींचा वापर ते स्वतः त्यांच्या पेशंटच्या बाबतीमध्ये करतात. तर एकंदरीतच या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये येणार आहेत. तर तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. आणि मी सर तुमच्यापासून सुरुवात करते. मला आवडेल तुमच्याकडून जाणून घ्यायला की तुमची जर्नी म्हणजे तुम्ही कशी सुरुवात केलीत या फील्डमध्ये आणि त्या व्यतिरिक्त मॅमची आणि तुमची ओळख कशी झाली. कारण आज तुम्ही मिस्टर अँड मिसेस म्हणून इथे बसलेले आहात आणि दोघं जण एकत्र आहात आणि सेम फील्डमधून आहात. सो आय एम क्युरियस की हे कसं झालं. म्हणजे BDS हे 2007ला कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर MDS साधारण 2011ला कम्प्लीट झालं. आणि जर्नी म्हणजे डेफिनेटली जेव्हा अभ्यास करत होतो त्यावेळेला वडील पिडियाट्रिशियन असल्यामुळे माझा पहिला चॉईस होता की मेडिकल हे करावं. पण हे सगळ्या डेंटिस्टची नॉर्मल स्टोरी असते की मेडिकल नेहमीला असले डेंटिस्ट घ्या. ओव्हरऑल डेंटिस्ट्री म्हणजे कसं एक आर्टिस्टिक प्लस एज्युकेटेड वर्क आहे. तो असं मी म्हणू शकतो की त्यावेळेला मी वॉज नॉट अ गुड आर्टिस्ट किंवा असं. पण जसं जसं महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्समध्ये एवढे चांगले प्रोव्हिजन्स केले त्याच्यामुळे प्रॅक्टिस करून चांगल्या पद्धतीचं काम करून म्हणजे आज 14-15 वर्षानंतर असं म्हणू शकतो की हो डेफिनेटली जी मेहनत अगोदर केलेली किंवा जी मेहनत आत्ता करतो आहे हे डेफिनेटली एक चांगलं म्हणजे पेशंटसाठी एक चांगलं काम करण्याची संधी मिळते आणि समाजासाठी हेल्प करण्याची एक संधी मिळते. त्याच्यामुळे ओव्हरऑल जी जर्नी झाली आतापर्यंत सो आय एम व्हेरी हॅपी फॉर इट. ओके. पण सर तुम्ही दुसरा प्रश्न विसरलात का माझा. मी मॅम बद्दल मला जाणून घ्यायचंय कारण आज तुम्ही दोघांचं फील्ड हे सेम आहे आणि आज म्हणजे म्हणतात ना की तुम्ही दोघं सेम याच्यावरती कुठेतरी कार्यरत आहात आणि दोघांचा कामाचा भागही तसंच आहे. तर मॅम आणि तुमची ओळख कसं काय हे म्हणजे काय म्हणतात ते मेडिएटर थ्रू अशीच ओळख झालेली आणि आम्ही म्हणू शकतो हे अरेंज कम लव्ह मॅरेज सारखं. शी वॉज द फर्स्ट गर्ल आय सॉ अँड आय वॉज मे बी द फर्स्ट बॉय मे बी द फर्स्ट. तो काय म्हणतात ते मतलब आखो में इशारा हो गया. म्हणजे असं वाटलं की नाही की लोकांचे दात चेक करता करता तुम्ही एकमेकांचे डोळे बघितले आणि इट वॉज लाईक अरेंज कम लव्ह की नाही लाईक इट टर्न्ड आउट टू बी दॅट वे. इट्स गोइंग गुड टिल नाउ. नाईस. मॅम तुम्ही म्हणजे सरांनी सांगितलं की त्यांचा कशी ही जर्नी सुरू झाली किंवा ते यामध्ये कसे आले. तुमची काय स्टोरी आहे. कारण आपण बघतोय की मुली आहेत मेडिकल फील्डमध्ये खूप प्रमाण आहे, मोठ्या संख्येने मुली आहेत, पण मग तुम्हाला हाच करिअरचा आपण भाग बनवला पाहिजे असं का वाटलं. कारण माझ्या घरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात कोणीही नव्हतं. सगळ्यांचे बिझनेस क्षेत्रामध्ये आहेत, पेरेंट्स सगळे मामा. सो आय वॉज द रॅदर इन माय फॅमिली. माझ्या कुटुंबातून मी पहिलेच ज्याने वैद्यकीय क्षेत्र निवडलं. सो त्यातही जसं तेव्हा एक्झाम होती CET नुसार जे मिळालं. सो माझा असा चॉईस नव्हता, पण आय एम व्हेरी हॅपी की या क्षेत्रात मी आले.
आणि मोरओव्हर जसं जेव्हा आम्ही एकत्र ही जर्नी चालू केली, म्हणजे स्वतःचं त्यांचं ऑलरेडी क्लिनिक हा. होतंच, नंतर मग आम्ही ते एक्सपॅन्ड केलं आणि त्यांच्या ज्या आयडियाज आहेत, जे कन्सेप्ट आहेत की फक्त सकाळी उठून आपण एक आपलं वैद्यकीय प्रॅक्टिस करतो आणि घरी येतो, हा म्हणजे यांचा उद्देश कधीच नव्हता. तो मला फार आवडला की नवीन नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि त्या प्रॅक्टिसमध्ये आणणे. तर आमचं हे पॅशन अजूनही चालू आहे आणि यापुढेही करतच चालू आहे, नो डाऊट. क्या बात आहे सर. आता खरं तर आपण मूळ मुद्द्याकडे वळणार आहोत. सध्या डिजिटलायझेशन हे खूप झालंय, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आहे आणि मेडिकल फील्ड जे आहे आपलं ओव्हरऑल पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये इतका ग्रास्प आहे आणि इतक्या त्या गोष्टी चेंज झाल्या, ड्रास्टिक चेंज झालेल्या या फील्डमध्ये. तर त्यामध्ये आता दातांमध्ये डिजिटलायझेशन किंवा काय, किंवा डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे नेमकं काय? डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे बेसिकली ही रॅदर फ्रॉम डायग्नोसिस टू प्लॅनिंग, म्हणजे दातामध्ये काय आहे त्याचं आणि ते इम्प्लिमेंटेशन म्हणजे काम करण्यापर्यंत आणि त्याच्यानंतर जे येणारं काम, हे सगळं जेव्हा मशीननी ॲक्युरेसीनुसार यायचं, त्याला डिजिटलायझेशन एका सोप्या शब्दात म्हटलं तर होतं. पहिलं जेव्हा म्हणजे डिजिटलायझेशन हे कुठे बूम झालं, जसं मी पण 5 वर्ष अगोदर मार्जा एरियामध्ये पनवेल रायगडमध्ये पहिला जे होतं त्याच्याकडे इंट्राओरल स्कॅनर म्हणून एक टूल असतं, जेणेकरून आपल्या छोटंसं टूल असतं ते दातामध्ये फिरवलं जातं, म्हणजे आपल्या दाताचं सगळं कलरपासून सगळे त्याची ठेव वगैरे सगळे कळते. अरे ओके. आणि हे मशीन सुद्धा ते प्रचंड महाग होतं, पण मला ते घेण्याचं मी पहिल्यापासूनच हे होतं, म्हणजे माझा निश्चय होतं की घ्यायचं आहे. अवघड होतं घेणं, पण मी तरी पण एक ऑलमोस्ट कोविडच्या जस्ट नंतर ते घेतलं. मी कोविडच्या अगोदरच घेणार होतो, पण समाव ते नाही जमलं. ते घेतल्यापासून मी माझ्या एरियातलं म्हणजे जसं सांगितलं फर्स्ट होतं, त्याच्यानंतर मला कळलं मी घेतलं माझ्या पॅशनसाठी घेतलं. मी त्याच्यासाठी तर लोक 2 गोष्टी बघते, ॲसेट म्हणून घ्यायचं का रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं. मी ॲसेट म्हणून घेतली, मला घ्यायचं, त्याच्यासाठी मला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंटचा विचार नव्हता केला. आणि मला सगळे तेच म्हणत होते की यार सर एवढं महाग घेतलंय कसं, त्याची कॉस्ट नाही. आणि पूर्ण एरियामध्ये म्हणजे ऑलमोस्ट 10-15 किलोमीटर मी म्हटलं हे बघ मी घेतलंय पेशंटच्या बेनिफिटसाठी. पेशंटला पण जेव्हा पेशंट्स येते आणि त्याचा बेसिक जो यूज असतो त्या इंट्राओरल स्कॅनरचा तो असतो की आजकाल रिप्लेसमेंट, दाताची रिप्लेसमेंट जे करतात त्याच्यासाठी साचा बनवला जातो. जो पहिला साचा असतो तो तोंडात माप घेऊन घ्यायचा असतो आणि ते पेशंटसाठी बऱ्याच पेशंटसाठी टायरसम असं म्हणजे त्यांना असं भीती वाटते. आणि हे इंट्राओरल स्कॅनर घ्यायचं जे मला स्ट्राईक झालं त्यावेळेला माझी एक पेशंट होती, तिचं माप घेताना ती मला म्हटली डॉक्टर आप इतने MDS हो तो कुछ ऐसा इंस्ट्रूमेंट नहीं है क्या जो मेरा काम करना इजी हो जाएगा. तेव्हा मला क्लिक झालं, अरे म्हणजे मार्केटला आहे आणि मी तरी घेत नाही. ते करून पण 1-1.5 वर्ष झालेला. मग मी म्हटलं नाही आता हाय टाइम आलाय की आता घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामुळे मग ती घेतल्यानंतर मी त्या पेशंटला कॉल केला की मॅडम अभी आपको डरने का जरूरत नाही. मग ते खूप खुश झाले. त्याच्यानंतर पण ते 2-3 वेळा आले त्याचे क्राउन ब्रिजेस बसवायला. आणि ते मशीन्सनी कसं होतं की जे खूप माप घेणं हे आम्हाला डेंटिस्टला घेणं खूप इझी होतं. हा अरे एक मुख हलो करो, पण हे पेशंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला म्हणजे गॅग म्हणजे कसं की त्यांना असं वाटतं काहीतरी घशात जाते. आणि सगळ्यात रिफ्लेक्स जे असतं कोणासाठी पण, माझं जरी काम असेल की बाबा घशात काय जायला नको, हे रिफ्लेक्स कमी ह्याच्यानी डेफिनेटली होतं. आणि हे पेशंटसाठी खूप कम्फर्टेबल आहे. ते असं फिरवताना आता माझे पण जे नॉन डेंटिस्ट डॉक्टर्स आहेत म्हणले अरे तू काय ते मशीन फिरवत असतो. त्यांना म्हणलं की तुम्ही या स्वतःहून आणि बघा. म्हणजे इव्हन नॉट अ डेंटिस्ट म्हणजे जे डॉक्टर्स असतात बाकीच्या इतर ह्याच्यातले त्यांचे पण दाता संदर्भात ते माझ्याकडे स्टेटमेंट देतात. ते म्हणतात अरे हा आम्ही जुन्या काळी केलेलं त्यावेळेला ते काहीतरी माप घ्यायचे असं तोंड भरल्यासारखं वाटायचं. तर ते जे मशीन आहे ते स्कॅनिंग करतं आणि ते इमेजेस देतं जे कम्प्युटरवरती पेशंट्सला पण दिसतं. तो जो स्कॅनर आहे तो ॲज अ कॅमेरा, इंट्राओरल कॅमेरा म्हणून पण मी वापरतो, जेणेकरून पेशंटला कळतं की इथे माझी कॅव्हिटी आहे. म्हणजे आपण म्हटलं तर असं त्यांना वाटेल की अरे डॉक्टर काही सांगते, पण जेव्हा ते स्वतःहून बघते बघ हा तुमचाच दात आहे, तुमचीच कॅव्हिटी आहे, हे असंच आहे, मी काय माझ्या मनाने सांगत नाही बाबा इथे घाण आहे तुम्हाला. मग जेव्हा फक्त व्हिज्युअली म्हणजे फक्त ऑडिओ आपण सांगलं किंवा फक्त बोलणं ह्याच्यात फरक पडतो. जेव्हा ऑडिओ व्हिज्युअली पेशंट बघतो अरे नाही रे खराब आहे, आणि मला पेशंट डॉक्टर तुम्हाला दिसतं तुम्ही काय नाही करते, म्हटलं अहो तुम्हाला सांगितल्याशिवाय मी कसं करेन. बरोबर. त्याच्यासाठी हे घेतल्यापासून त्याच्यानंतर हा एक पार्ट झाला, हा एक पेशंटचा पार्ट झाला जो सगळ्यात इम्पॉर्टंट दॅट इज कम्फर्ट. पण माझ्यासाठी जो इम्पॉर्टंट आहे ॲक्युरेसी, प्रिसिशन, जे काम प्रोस्थेसिस ज्याला म्हणतो किंवा कॅप आणि क्राउन म्हणतो ते खूप ॲक्युरेटली ते येतं. ते ॲक्युरेटली आल्यामुळे त्याच्यामध्ये कुठच्याही पद्धतीच्या नंतर पेशंटला काही त्रास होत नाही. ते चांगलं व्यवस्थित बसतं, त्याची फिटिंग प्रॉपर असते. ते कॅप आणि ब्रिज बेसिकली त्याच्यात होतात किंवा
म्हणजे त्या टूथ सपोर्टेड किंवा मग इम्प्लांट सपोर्टेड दोन्हीसाठी त्याचा फायदा होतो. ओके. हा एक पार्ट हे सगळ्यात जास्त रेव्होल्युशन झालेलं आहे डेंटल फील्डमध्ये, ते आहे इंट्राओरल स्कॅनर. हा झाला क्लिनिकल पार्ट. त्याच्यानंतर जे होणारे जे माझ्याकडे जे पेशंट्स येतात त्यांचं मी स्कॅनिंग करतो आजकाल, आणि विदिन 24 hours to 48 hours मी त्यांना क्राऊन अँड ब्रिज पटकन देऊ शकतो. तेवढं म्हणजे, आणि आजकाल कसं आलं पेशंटला वेळेचे खूपच नाही, बंधन हो, झाले बरोबर, असल्यामुळे बरोबर. ते पण पेशंट होतं की डॉक्टर उद्या खरंच मिळेल का. हां, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक क्राऊन मला द्यायला लागतं. सगळेच नाही पॉसिबल आहे. जे त्या मशीनला कॉम्पॅटेबल असतात ते पटकन मला, जसं झिरकोनिया म्हणा इमाइट, ते पटकन करता येतं. पेशंटला पण मी ते समजवतो, बाबा तुम्हाला हे चॉईस आहेत काय काय हे मी तुम्हाला लवकर देऊ शकतो, हे चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे संवाद होतो पेशंटशी, पेशंटला अंडर कॉन्फिडन्स घेतला जातो, त्यांना सांगितलं जातं, आणि विदिन 24 hours to 36 hours ॲज पर पेशंट टायमिंग आणि हे करून आम्ही मॅनेज करतो. ज्याच्यामुळे फायदा होतो पेशंटला, परत त्यांचं जे फंक्शन आहे ते पटकन त्यांना करता येतं. म्हणजे जर दात तिथे नसेल, खायला प्रॉब्लेम असेल, समोरचे दात नसतील, त्याला पटकन विदिन 24 लगेच आपल्याला देता येतं, ज्याच्या पेशंटचा कॉन्फिडन्स. आणि शेवटी जर समोरच्या दाताचं काय केलं, सोशली पेशंट जाऊ नाही शकत, त्याच्यासाठी त्याला ते करण्यासाठी आपण हे जे स्कॅनिंग करून जे मी करतो ते खूप फरक पडतो. स्कॅनिंग, इंट्राओरल स्कॅनर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि डिजिटलचा पहिला पार्ट आहे, जो क्लिनिकमध्ये असणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर जो माझ्याकडे आहे आणि जो मी चांगला, म्हणजे मला खूप छान वाटतं की 5 वर्ष झाले आणि इतक्या पेशंट्सला हे केलं, कम्फर्ट दिलं, चांगलं वाटलं. त्याच्यानंतर जेव्हा लॅबकडे हे जी कामं जातात त्याच्यामध्ये प्रोसेसिंग पार्ट जो असतो, जो क्विकली होतो, त्याला कॅडकॅम डेंटिस्ट्री म्हणतात, तो डिजिटलचा लॅब पार्ट झाला. ओके. म्हणजे तो ऍक्च्युली डेंटिस्टसाठी समजवणं इझी आहे, पेशंटसाठी म्हणजे असं ओरल आपल्याला हे करणं, म्हणजे ओरल जर म्हणायचं क्विक डेंटिस्ट्री प्लस ॲक्युरेट डेंटिस्ट्री प्लस प्रिसाइज डेंटिस्ट्री, दॅट इज डिजिटल डेंटिस्ट्री. जर सोप्या शब्दात सांगितलं की तुम्ही, कारण सगळे 10 पैकी 8 पेशंटला दात बसवायलाच लागतो, तर दात बसवण्यासाठी सगळ्यात परफेक्ट मार्ग घ्यायचा आहे ते इंट्राओरल स्कॅनिंग, आणि त्याच्याने डिजिटल डेंटिस्ट्री व्हायला त्यांचं आलेलं ते काम, जे चांगलं असतं, लवकर असतं. आणि मुळात की कम्फर्टेबल आपल्याला फील झालं पाहिजे. की हल्ली नाही कधी असं म्हणतात की माणूस सगळे आजार सहन करू शकतो, पण दाताचं दुखणं माणसं म्हणजे पेशंट सहन करतात ते खूप एक वेगळ्या लेवलचं असतं, ते दातांचं दुखणं म्हणतात ते. आणि मला असं वाटतंय कदाचित डिजिटल डेंटिस्ट्रीमुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण ओव्हरकम केलेलं आहे, कारण मग ते तेवढं थोडंफार पेन कमी किंवा ते कम्फर्टेबल वाटणं लोकांना, किंवा या सगळ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. की अर्ली डिटेक्शन ऑलवेज कम्स इन टू पिक्चर, की हे लवकर डायग्नोज झालंच पाहिजे. याच्यासाठी पेशंटचा स्वतःसाठी वेळ देणं इम्पॉर्टंट आहे. जेव्हा लोकांची टेंडन्सी बऱ्याच वेळेला अशी असते, जेव्हा दुखेल तेव्हा बघू. हा, आणि तुम्हाला बॉडी थोडक्यात सिग्नल देते की दातात छोटीशी कॅव्हिटी असेल, अन्न अडकण्यापासून त्रास सुरू होतो, जो परत इथे तो एक्सपेन्स कम इन टू पिक्चर, की तुम्ही लवकरात लवकर फिलिंग केलं, कमी खर्चात काम होईल. अजून थोडा वेळ थांबाल, रूट कॅनल लागेल, आणि अजून थोडा वेळ थांबाल तर मग तो दात रिप्लेस करायची वेळ येईल. सो सिमिलरली इट गोज टुवर्ड्स हायर एक्सपेन्सेस. सो हे तुम्ही स्वतः टाळू शकता. आणि भारतामध्ये सध्या बऱ्यापैकी निग्लेक्टेड पार्ट आहे तो प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट्रीचा. ठीक आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्यात तुमचे रेग्युलर डेंटल व्हिजिट्स दॅट कम्स इन टू पिक्चर, की ठराविक काळानंतर डेंटिस्टला दाखवणं, आणि जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत टाइम टू टाइम असेस करणं, वेळेस त्याच्यावर उपचार घेणं. आणि जसं डिजिटल डेंटिस्ट्रीमध्ये आता काही प्रमाणात असे किऑस्क आलेले आहेत इन डेंटल सेटअप ओनली, की वन्स यू एंटर द डेंटल ऑफिस, जसं हे आता गोष्टी बाहेरच्या देशांमध्ये होत्या अवेलेबल, जसं कोरिया किंवा US. सो आता काही प्रमाणात हे इंडियामध्ये पण आलेलं आहे, की त्या किऑस्कला तुम्ही फेस स्कॅन करू शकता तुमचं. तुमचं डेंटल स्कॅन पण बाहेरच्या बाहेर होतो. यू विल कम टू नो की तुम्हाला किती कॅव्हिटीज आहेत, किती, तर याचा साधारण अंदाज तुम्हाला येऊ शकतो. डेफिनेटली डेंटिस्टचं ओपिनियन विल मॅटर, बट ऍटलिस्ट एक अवेअरनेस येईल. सो म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या पेशंटने लक्षात घेतल्या, पेशंट म्हणण्यापेक्षा कॉमन पीपलने सुद्धा त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. की आपण जसं की मॅमनी आता सांगितलं की मी दुखायला लागल्यानंतरच जाणार किंवा मी त्याच वेळेला चेकअप करणार, तर या गोष्टीपेक्षा प्रायर बेसिसवरती काळजी घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणता रूट, म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्रीने रूट कॅनलची मदत तसं नाही होऊ शकत. फक्त कसं असतं, रूट कॅनल हे बेसिकली प्रोसेस आहे. डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे कसं की तुम्हाला अर्ली अवेअरनेस त्याच्यात येऊ शकतो, ते एक महत्वाचं आहे. म्हणजे डिजिटल डेंटिस्ट्री हे प्रोसेस म्हणजे दात बसवणं त्याच्यासाठी खूप उपयोगाचं आहे. आणि त्याचा डायग्नोसिस म्हणजे तुम्ही या चेक करा स्वतःचं. आणि सरप्राइझिंगली आता माझ्या 10-12 वर्षामध्ये आपण फक्त नॉर्मल पब्लिक म्हणतो, पण बरेचसे माझे नॉन डेंटिस्ट डॉक्टर्स आहेत, म्हणजे कुठच्या दुसऱ्या फील्डमधले, त्यांच्या दातांच्या समस्या तर खूपच आहेत. म्हणजे ते मला खूप सरप्राईज, म्हणजे मोठे मोठे डॉक्टर्स, कारण त्यांना वेळच मिळत नाही.
आणि ते वेळेचा कारण अभाव. त्यांचं पण आमच्यासाठी बिझी शेड्यूल असतं आणि जेव्हा कधी त्यांचा दात दुखतो त्याच वेळेला ते येतात आणि हे मला पण सर्वात की अरे म्हणजे इतके मोठे जे हो, तज्ज्ञ हो, आहेत हो. त्यांचे पण दाताच्या म्हणजे मी एवढे प्रॉब्लेम्स बऱ्याचशा डॉक्टरांना मी स्वतः ते येतात वेळ काढूनच येतात माझ्याकडे आणि हा. मी त्यांचे ट्रीटमेंट्स करतो आणि मी म्हणतो अहो सर तुम्ही जर असं केलं तर कसं? बाकीचं बरोबर आहे, ते म्हणते बरोबर. अरे तुम्ही डेंटिस्ट आहात आम्हाला काही टेन्शन नसतं आम्ही आमची कामं आम्ही जीव वाचवतो म्हटलं हो सर डेफिनेटली बरोबर. पण तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण तुमच्याकडे जर दात नसेल तर परत तुमच्या पोटाचे Of course, प्रॉब्लेम of बाकीचे course. इतर प्रॉब्लेम सगळे. खूप कारण ओरल गेटवे जर तुमचं बेस्ट असेल तर तुमचं ओव्हरऑल हेल्थ हे बेस्ट असणार हे ओव्हरऑल म्हणजे फक्त आपण कुठेतरी प्रोव्हर्ब्स किंवा असे वाचतो पण हे खरोखरच जाणवतो आणि आजकाल तर स्टडी इतका झालाय की तुम्ही म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्ही ते ओरल हेल्थ कडे खूप जास्त लक्ष दिलंच पाहिजे. दॅट्स ट्रू. खरं तर या दोघांसोबत म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पडतात कारण आपल्याला डेंटिस्ट म्हटलं की आपल्याला दुखायला लागल्यानंतर तिकडे जाणार मग त्याच्यावरती आपण आणि ती ट्रीटमेंट नाही का म्हणजे आज गेलो मग ते बरं 2 दिवसांनी जायचं बरं सो एवढं बेसिक आपलं माइंडसेट झालेलं आहे की डॉक्टर म्हटलं की तेवढं जायचं तेवढं मेडिसिन द्यायचं ते भूल देणार इंजेक्शन देणार पण या पलीकडेही बरंच खूप काही दडलेलं आहे आणि त्याच गोष्टी आज आपण या दोघांकडून जाणून घेतोय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती या सुंदर मुलाखतींचा आणि त्याचबरोबर गाण्यांचा आस्वाद घेत राहा ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM 90 FM. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर श्रद्धा ससाने आणि डॉक्टर ऋतुपर्णे ससाने आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपण एकंदरीतच डेंटिस्ट्री विषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेत आहोत. जसं की आपण प्रिव्हियस एपिसोडमध्ये आपल्या ब्रेकपूर्वी आपण पाहिलं की डिजिटल डेंटिस्ट्री म्हणजे काय आणि त्या डिजिटल डेंटिस्ट्रीचा सगळ्या पेशंट्सना किंवा आपल्यासारख्या अनेक सर्वसामान्य लोकांना सुद्धा त्याचा कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो आणि ते कितपत महत्वाचं आहे या गोष्टी आपण पाहिल्या. पण सर बऱ्याच वेळेला असं होतं की मी मगाशी मागे आपण बिहाइंड कॅमेरा बऱ्याच गोष्टी बोललो की बऱ्याच वेळेला असं होतं की माझा दात खूप दुखतोय आणि मग आता त्याच्यावर सोल्युशन म्हणजे दात काढायचा. मग जर दात काढायचा तर मग त्याला ऑप्शन्स काय आहेत आणि टीथ रिप्लेसमेंट म्हणतात तर मग टीथ रिप्लेसमेंट नंतर काय केलं पाहिजे किंवा काय कोणत्या गोष्टी केल्यानंतर आपलं पुढे फर्दर जे म्हणतात ना की ते अगदी सुरळीत होऊ शकतं दातांचा प्रॉब्लेम किंवा काय ते तर त्याबद्दल काय सांगाल? हा खरंच खूप एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कारण ज्या वेळेला आम्ही चेक करतो समजा एका पर्टिक्युलर गोष्टी समजा तो दात काढायचाच झाला की बाबा तो कुठच्याच पद्धतीने वाचू शकत नाही आणि पेशंटला दुखतंय तर पेशंट्स येतात आणि ते कंप्लेंट घेणार की दात दुखतोच आहे तर त्यांच्या डोक्यात हे नसतं की बाबा मला तो दात पुढे रिप्लेस करायचा आहे वगैरे. तर आम्ही ते प्रॉपर अनेस्थेशियातून तो दात काढला जातो. पेशंटला आम्ही ॲज अ मोटिवेशन म्हणून सांगतो की तुम्ही नक्कीच तो दात बसवून घ्या. पण असं फार पहिले तरी फार क्वचित होतं की लोक दात ते बसूनच घेत नाही. त्यांना असं वाटतं आता दात निघाला नाही एवढे बाकीचे दात आहेत. पण ज्या वेळेला एक दात काढतो हे आपलं बेसिकली फाउंडेशन कसं आहे की सगळे दात एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे जर खालचा दात काढला आपण तर त्याचा मागचा आणि पुढचा दात किंवा त्याचा ऑपोजिंग वरचा दात हे एक दुसऱ्यावर अवलंबून असतात एक दुसऱ्याच्या म्हणजे पिलर सारखे असतात जसं आपण बिल्डिंगचे सपोर्ट आहे एकमेकांना. एक्झॅक्टली. तर लोकांपर्यंत तेवढा अवेअरनेस नसतं की बाबा दात काढला तर बसवायलाच पाहिजे. म्हणजे आता माझ्याकडे काही पेशंट्स आलेले त्यांच्याकडे बरेच वर्ष 20-25 वर्ष दात नव्हता. अरे बापरे. आणि हे खूप ट्रिकी होतं माझ्यासाठी आणि ते म्हणलं की मी सगळं खाते पिते म्हणजे लाईक त्यांच्या मुवमेंट्स पण एवढ्या नव्हत्याच आल्या. पण दॅट डिपेंड्स पेशंट टू पेशंट. त्यांचा विषय होता की दात बसवलाच पाहिजे का. तर मला त्यांना एक वेगळ्या अँगलनी सांगायला लागलं की असं नाही की बस मला दात बसवायचाच आहे म्हणून. त्यांना म्हटलं की मॅडम तुमच्याकडे दात नाही हरकत नाही आहे थोडी मुवमेंट सुरू झालेली आहे दाताची की शिफ्ट होतात आणि तुम्हाला हा जो दात बसवला तो तुम्हाला ॲडिशनली तुम्हाला अजून एका दाताने खाता येईल आणि जेणेकरून पुन्हा ते फाउंडेशन आता बऱ्यापैकी ठीक आहे ते अननेसेसरीली कोलॅप्स होऊ नाही म्हणून तुम्ही तो दात बसवून घ्या. मग त्याच्यासाठी एकच दात नसल्यामुळे मी त्यांना जो ऑप्शन पॉसिबल होता जो इम्प्लांट डेंटल इम्प्लांट्स म्हणून म्हणतो त्याचा मी तज्ज्ञ तो त्यांना सजेस्ट केला. प्लस मला हेही त्यांना सांगायला लागलं की मॅडम तुम्ही आता पेन फ्री आहात म्हणजे पण ती प्रोसिजर करताना त्याच्यानंतर थोडे दिवस तुम्हाला पेन होणार. तुम्ही येऊन म्हणणार डॉक्टर मी बरी होते आणि तुम्ही दात बसवला म्हणून मला तुम्ही पेन दिलं. हेही पेशंटना सांगणं किंवा त्या इंडिव्हिज्युअलला सांगणं हे गरजेचं आहे की तुम्हाला मी
तुमच्या कम्फर्ट झोनमधून पेन झोनमध्ये नेणार आहे आणि नंतर पुन्हा तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये आणणार आहे. कारण हे पेशंटची क्लिअर करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही अननेसेसरीली काही खोटं सांगून चालत नाही. त्यांना त्यांना सांगितलं की तुम्हाला 8 नाही 10-12 दिवस पेन होईल. टचवूड लकीली त्यांना 1-2 दिवस पेन झालं ते म्हणले नाही तुम्ही सांगितलं तसं नाही. तो माइंडसेट त्यांचा पॉझिटिव्हली आला. पण हे सांगणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जस्ट ब्लाइंडली म्हणाल की काही होणार नाही आणि पेन झालं ते ॲज अ इंडिव्हिज्युअल तुम्हाला खूप भीती वाटेल. माझ्या बाबतीत पण जर असं झालं मला पण एक भीती वाटेल. त्याच्यामुळे त्यांनी केलं आणि शी इज हॅपी आणि ते चांगलं झालं. प्लस दात काढल्यानंतर आजकाल ऑप्शन्स खूप अवेलेबल आहेत. ऑप्शन 1 म्हणजे असतो की तुम्ही दात काढल्या तिथे डेंटल इम्प्लांट्स नावाची प्रोसिजर असेल. त्याला मी 3rd जनरेशन ऑफ अ टीथ म्हणतो. की पहिले दुधाचे दात, सेकंड परमनंट दात आणि तेही जरी गेले तर नंतर तुम्हाला येते 3rd जनरेशन ऑफ द टीथ. ते तुम्ही इमिजिएट इम्प्लांट प्लेसमेंट असतात त्याला म्हणतात किंवा डिलेड म्हणजे 2 ते 3 महिन्यानंतर तुम्ही बसू शकता. म्हणजे तुम्हाला तिथे पर्टिक्युलर दात तिथे त्या स्पेसला येणार जेणेकरून तुम्ही त्याला फंक्शनली पण तो वापरण्यासाठी आपण तो देतो. जेणेकरून तुम्ही परत त्याच्याने खाऊ शकतात. तुम्ही नॉर्मल फूड सगळे एन्जॉय करू शकतात. तुमचं फाउंडेशन कुठे डिस्टर्ब होणार नाही. तर त्या पद्धतीचे सगळं करू शकतो. इम्प्लांट जर डेंटल इम्प्लांट्स कुठच्या कारणाने नाही पॉसिबल होत किंवा पेशंटला जर नाही करायचं असेल त्याला मग दुसरा पर्याय अवेलेबल असतो. तो असतो की दोन्ही पुढचा आणि मागच्या दाताचं म्हणजे त्याला आपण शेपिंग म्हणतो. दाताचं थोडासा आकार कमी करण्यापेक्षा त्याला शेप करून त्याच्यावरती ब्रिज म्हणजे 2 दाताच्या सपोर्टनी त्याला रिप्लेसमेंट म्हणून एक ऑप्शन असतो. आणि त्याला नंतर जसं मी म्हटलं त्या इंट्राओरल स्कॅन करून त्याला ॲक्युरेट तसं माप बनवून पेशंटला परत फंक्शनसाठी आपण देऊ शकतो. हे फिक्स ऑप्शन झाले जे खूपच जास्त ॲडवायझेबल आहे. रिमूव्हबल ऑप्शन्स पण असतात पण ते आजकालच्या काळामध्ये आम्ही म्हणतो की जेवढं अवॉइड करता येईल रिमूव्हेबल तेवढं अवॉइड करा. फिक्सचे ऑप्शन्स खूप चांगले अवेलेबल आहेत मार्केटला आणि आम्ही त्या प्रिसाईज पद्धतीने तुम्हाला देऊ शकतो. तर नक्कीच ह्या फिक्स ऑप्शन नुसतं दात काढू नका पण ते जो मिसिंग झालेला दात आहे तो ॲटलिस्ट रिप्लेस करा. जेणेकरून तुमचं एक म्हणजे जर समोरचा दात असेल डेफिनेटली एस्थेटिकसाठी तर तुम्ही तो करणारच. पण मागचा दात असेल तो फंक्शनसाठी जो म्हणतो तो फंक्शनसाठी तुम्हाला तो उपयोग करता येईल. त्याच्या संदर्भातले म्हणजे कुठचं तुम्हाला ऑप्शन्स करायचे आहेत ते तुम्ही डेफिनेटली डेंटिस्ट बरोबर तुमच्या डिस्कस करून काय बेस्ट ऑप्शन पॉसिबल आहे त्याच्यानुसार आपण करू शकतो. त्याच्यामध्ये दुसरी गोष्टी येतात की मेडिकल कंडिशन्स जर आता समजा कोण एल्डर पेशंट असेल त्याला काही अनकंट्रोल डायबिटीस असेल किंवा बाकीची कुठची इतर आजार असेल मग ते आपल्याला सगळे गोष्टी बसून डिस्कस करून प्रोज अँड कॉन्स हे करून ते मग आपल्याला त्याच्यावरती काम करता येतं. म्हणजे प्रत्येक पेशंटसाठी त्यांचं वेगळं असतं. हा बरोबर. म्हणजे कोणता त्याचा बॅकग्राऊंड वगैरे त्याची हिस्ट्री चेक करून आणि मग त्याविषयी पेशंट टू पेशंट पेन रेशिओ वेगळा असतो. पेशंट टू पेशंट ट्रीटमेंट रेशिओ वेगळा असतो. मग त्याच्यामध्ये त्यांचा एज फॅक्टर आणि या सगळ्याच गोष्टी मॅटर. आणि ह्याच्यातून मी एक सांगू शकतो पेशंट म्हणतात अरे त्याचं काम केलेलं त्याला दुखलं नाही मला दुखतं किंवा हे कधी कोणाशी कम्पेअर करू नका. कारण तुमचा पेन रेशिओ किंवा तुमच्या तोंडातली फाइंडिंग्स हे खूपच वेगळे आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला बेस्ट आपण आम्ही जे काम करणार ते सगळ्यांसाठी बेस्टच करतो पण सगळ्यांसाठी जो रेशिओ असतो तो वेगळा असतो. त्याच्या पद्धतीनुसार ते त्या पद्धतीनुसार आपलं करायचं असतं. आणि हे नुसतं दात काढून तिथे हे संपत नाही तर डेफिनेटली त्याला रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे. आता बरेचसे म्हणजे हा तर एक सिंगल टूथ रिप्लेसमेंट झाला. लोकांचे पूर्ण दात निघालेले असतात आणि ते कवळी घालतात म्हणजे काढायची जी कवळी आहे काढायची कवळी पण म्हणजे त्याला पण एक ऑप्शन्स अवेलेबल असतात की तुम्ही ते रिमूव्हेबलचं तुम्ही फिक्स करू शकता. ओके ठीक आहे. आता लोक बरेच वर्षानुवर्ष ते रिमूव्हेबल कवळी घालतात आणि त्याच्यानंतर त्यांना फिक्स कडे जायचं असतं. तेही ऑप्शन्स अवेलेबल आहेत डेंटल इम्प्लांटच्या स्वरूपानुसार. म्हणजे जर सिम्पल जर बघितलं जर तुम्हाला रिमूव्हेबल करायचं असेल तर कवळीचा ऑप्शन राहतो. फिक्स करायचा असेल म्हणजे जेव्हा पूर्ण दात नसेल तर इम्प्लांटचाच ऑप्शन आहे. मग पेशंटशी बोलून त्यांच्या नातेवाईकांशी बोलून त्यांच्या नीडनुसार बोलून आपण त्या पद्धतीचं त्यांना रिप्लेसमेंट करू शकतो. पण निश्चितच आजच्या काळामध्ये किंवा ह्या एजमध्ये तुम्ही एक फिक्स्ड डेंटिशन किंवा फिक्स 3rd जनरेशन टीथ तुम्ही घेऊ शकता आणि नुसतं दात काढून तुम्ही मोकळं होऊ नका. डेफिनेटली त्याला रिप्लेसमेंटचा ऑप्शन हा नक्कीच बघा. कारण तुम्हाला ते फाउंडेशन मेंटेन राहील आणि तुम्हाला त्याचा खाण्यासाठी दिसण्यासाठी आणि बाकीच्या इतर ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन. कारण स्टडीज मी मध्ये आर्टिकल्स वाचत होतो की दात काढल्यामुळे तुमचा पाठ दुखीचा पण त्रास आहे डोकेदुखीचा पण त्रास आहे असं मी म्हणजे
वाचलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे एक नॉमिनली जनरलाइज हे झालेलं आहे की त्याच्यावरती बराच रिसर्च चालू आहे. म्हणजे एक टीथ रिप्लेसमेंट करणं खूपच किती गरजेचं आहे. गरजेचं आहे, हा. म्हणजे आम्ही सांगायचो, पण हे आता ह्या मागच्या 1 वर्षामध्ये मी स्वतः आर्टिकल्स वाचून मी म्हणलं अरे म्हणजे आपण proof scientifically maybe बरोबरच ते, सांगतोय हा, पेशंटच्या बेनिफिटसाठी. आणि जे काय हे करतोय बेनिफिटसाठीच हे सांगतो की त्याच्यामध्ये कुठचाही बाकीचा इतर हे नसतं की बाबा तुम्ही करा, जे नेचरने दिलेली गोष्ट आहे तुम्हाला ऍटलीस्ट रिप्लेस करता येते तुम्ही करा. ऑप्शन नसतीलच अवेलेबल तर ठीक आहे, हा. पण आहे आणि डॉक्टर पण रेडी आहे आणि ऍक्च्युली पॉसिबल आहे तर तुम्ही नक्कीच नक्कीच रिप्लेसमेंट करणं हे केलंच पाहिजे. मॅम मी आता तुमच्याकडे येईन. खरं तर दातांच्या समस्या ह्या आपण म्हणायला गेलो तर काय फक्त पर्टिक्युलर एजमध्ये नसतात, तर अगदी लहान बाळांपासून ते अगदी ओल्ड एज लोकांपर्यंत या समस्या आपल्याला दिसून येतात. तर मे बी तुमच्याकडे आतापर्यंत लहान बाळं असतील किंवा मोठ्या एजचे लोक आले असतील, तर ह्या वेगवेगळ्या लोकांनुसार जसं की आता सरांनी सांगितलं की जसे जसे वेगवेगळे वयोगट असेल त्यानुसार त्यांचं ते पेनिंग किंवा या सगळ्या गोष्टी असतात. तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत आणि विशेष करून वयोवृद्ध लोकांसाठी काय विशेष करून काय कोणत्या गोष्टी सांगाल किंवा त्यांची जी काही ट्रीटमेंट असते त्याविषयी काय तुम्ही सांगाल? आता जेव्हा आमच्याकडे लहान मुलं येतात ट्रीटमेंटसाठी, स्पेशली अंडर 12 या वयोगटासाठी, सर ते अगदी 2-2.5 वर्षापासून पण की ज्यांचे जस्ट जसं कंटिन्युअस दुधाची बॉटल यूज केली जाते आणि त्यामुळे बरेचसे दात हे वेअर ऑफ झालेले असतात इवन ॲट द एज ऑफ 4. ठीक आहे, तर लोकांचं म्हणणं असतं ही दुधाचे दात आहेत पडणारच आहेत कशाला वाचवायचं. पण तुम्ही हा विचार करा, प्रत्येक दात येण्याचं एक पर्टिक्युलर वय असतं. स्पेशली ज्या आपल्या पक्क्या दाढा आहेत त्या येतात 12 ते 14 या वयोगटात. हे एक साधारण एज आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा 1-2 वर्ष डिले होतं किंवा लवकर ते पुढे मागे होतंच. ठीक आहे, पण त्या एजपर्यंत आपल्याला पक्के दात येण्याची वाट बघावी लागते. मग तो बाळ खाणार कशाने? ठीक आहे, सो आणि आता ते दुधाचे दात वाचवणं पण लहान मुलांच्या दुधाच्या दाताचं फिलिंग करणे, गरज पडली तर रूट कॅनल आणि कॅपिंग, आणि त्या कॅपिंगमध्ये पण आता एस्थेटिक कॅपिंग अवेलेबल आहे. सो वी कॅन गिव्ह देम बेटर फंक्शनल टीथ. ठीक आहे, चांगलं काम करणारे दात आणि चांगली स्माईल आपण त्यांना देऊ शकतो. हे शक्य आहे. आणि स्पेशली आता हे प्रॉब्लेम्स लहान मुलांचे डेंटल प्रॉब्लेम्सही वाढलेले आहेत. त्याचं कारण आहे डाएटमध्ये झालेला फरक. आणि जेव्हा आपण म्हणतो मुलांना की रॉ व्हेजिटेबल्स खा, फ्रुट्स खा, आणि त्याला दात नाहीये, दाढा नाहीये, तो खाणार कसं? आणि मग मुलांची टेंडन्सी होते की शुगरी गोष्टी खाणे आणि भूक भागवणे. सो ओव्हरऑल त्याच्या पूर्ण हेल्थवर, त्याच्या बोन्सवर तो परिणाम होतो. सो डेफिनेटली अगेन दॅट सेइंग की ओरल गेटअवे इज इम्पॉर्टंट फॉर युअर ओव्हरऑल हेल्थ. दिस कम्स इन टू पिक्चर. आणि सेकंड थिंग येतो विमेन बद्दल, जे आपण म्हणजे विशेष करून मी तो मुद्दा संदर्भातला जर मी विषय केला की त्याच्यामध्ये टीथ रिप्लेसमेंटच्या पेक्षा टीथ मॅनेजमेंट हा विषय खूप जास्त विषय. जेव्हा दात प्रचंड खराब होतो दात, तो त्यावेळेला जेव्हा दात काढतो आम्ही, मग तेव्हा टीथ मॅनेजमेंट म्हणजे त्याला ऑर्थो अप्लायन्सेस म्हणजे तार लावून अप्लायन्सेस असतात जेणेकरून खाली येणारे दात व्यवस्थित पद्धतीने वरती येते, ते पण एक गरजेचं आहे. आणि लोकांनी हे म्हणजे मला असं वाटतं की म्हणतात ना अरे दूध का दात आहे, चलता आहे, हे चलता हे टेंडन्सी सोडून द्या. कारण जर तुम्ही त्यांचे दातच चांगले ठेवले नाही तर ते खाणारच नाही, आणि खाणार नाही तर ओव्हरऑल हेल्थच वाढणार. ऑलरेडी तुम्ही जर बघाल ईच अँड एव्हरी मुलगा आहे आपल्या, माझ्या घरातला म्हणा की दुसरं कुणाही, बर्गर खाणं आणि पिझ्झा खाणं हे सॉफ्ट फूड खाण्याचं सगळ्यांना छंद लागलेला आहे. सफरचंद खा किंवा कडक वस्तू खा हे कोणच खात नाही, कारण दातामध्ये कॅव्हिटी असते, कुठेतरी काहीतरी अडकतं आणि मुलांचं खूप नाजूक असल्यामुळे ते खात नाही. त्यात जर तुम्ही त्याचं काळजी घेतली नाही दाताची तर मग ते पॉसिबल आहे. त्याच्यामुळे लहान मुलांचे पण त्या एजला दाताची काळजी घेणं आणि त्यांना भीती वाटते अरे खूप महागे आहे. तुमचं शरीराचं एक तुमचं प्रॉपर परत फाउंडेशन आपण जे करतो त्याच्यासाठी योग्य ते तुमचं हे इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते कॉस्ट समजू नका, जेणेकरून तो त्याचं फूड एन्जॉय करू शकतो. त्याच्यामुळे जसं मी ॲडल्ट्स मध्ये म्हणलं टूथ रिप्लेसमेंट आहे, तर मुलांमध्ये ही टर्म असते टूथ मॅनेजमेंट. म्हणजे दुधाचे दात पण तितकेच गरजेचे आहेत, म्हणजे जेणेकरून ते त्या वेळेला व्यवस्थित पडतील आणि खाली येणारा दात तो व्यवस्थित त्याच्या अलाइनमेंटमध्ये येतं. आणि हे नेचर त्याची टेक केअर करतं की तो बरोबर दात पडला पाहिजे, आला पाहिजे, आणि अलाइनमेंट हे करतं. त्याच्यामध्ये आपण अननेसेसरी छेडछाड करू नाही. मॅम अजून एक महत्वाचा विषय म्हणजे प्रेग्नेंट वुमेन आणि त्यांच्या आपण या गोष्टींविषयी पण बोलणार होतो, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की
अगेन मी प्रत्येक वेळेला प्रिव्हेंटिव्ह आणि अर्ली डिटेक्शन याच्यावर भर देते की जेव्हा जर ही प्रेग्नन्सी प्लॅन प्रेग्नन्सी असेल तर मेक शुअर की तुम्ही आधी तुमची ओव्हरऑल जी डेंटल हेल्थ आहे एकदा त्याचं स्क्रीनिंग करून घ्या. कारण प्रेग्नन्सी नंतर डेंटल ट्रीटमेंट करणं शक्य आहे, शक्य नाही असा भाग नाही आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात की फिटनेस करून घेणे आणि त्यात ही प्रेग्नन्सीमध्ये जर ॲडिशनल काही गोष्टी असतील जसं डायबिटीज किंवा इतर कुठले त्रास असतील सो ट्रीटमेंट करणं खूप त्रासदायक होऊन बसतं. सो त्याच्यामुळे आधी तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट्स करून घ्या. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स वाढतात हे पण आम्ही ओव्हरऑल बघितलेलं आहे की इच प्रेग्नन्सी कन्झ्युम्स ॲटलीस्ट 1 teeth ऑफ दॅट मदर, 1 tooth ऑफ दॅट मदर. हे होतं कारण का हार्मोनचा असणारा प्रभाव, जो हार्मोनल इम्बॅलन्स आहे तर स्टडीनुसार ते पण दाखवण्यात आलं आहे की दातांचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावर आणि हिरड्यांवर आणि त्याच्या ब्लड सप्लायवर हार्मोनचा हा खूप इम्पॅक्ट आहे. मग तो डायबिटीसद्वारे व्हावा किंवा तो थायरॉइडद्वारे व्हावा किंवा हे जे प्रेग्नन्सीमधले हार्मोन्स आहेत त्याचा. सो प्रेग्नन्सीमध्ये दुसरं होतं की वेळी अवेळी खाणं, खाण्याचं पूर्ण सिस्टीम चेंज झालेली असते. आणि दुसरं होणारा नॉशिया वगैरे कमीत कमी जर 4 ते 6 महिने जर कोणाला नॉशिया किंवा कंटिन्युअस रिगर्जिटेशन होतं, उलट्या होतात, सो त्याच्यामुळे तोंडातली ॲसिडिटी वाढलेली असते. सो त्याचा पण एक निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो दातांवर आणि हिरड्यांवर. सो पहिली गोष्ट डाएट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत कॅव्हिटीज वगैरे ते टाइम टू टाइम त्याचं प्रॉम्प्ट करेक्शन आणि नंतर दातांची घेणारी विशेष काळजी म्हणजे घ्यावी लागणारी विशेष काळजी की ब्रशिंग आणि माउथवॉशेस याचा यूज करा व्यवस्थित, झोपायच्या आधी कंटिन्युअसली व्यवस्थित ब्रश करा. सो म्हणजे जो ऍसिडचं प्रमाण कमी होतं. असे पण गम्स मिळतात जे तोंडातली ऍसिडिटी वगैरे कमी करतात. हां, माउथवॉशेस, न्यूट्रल माउथवॉशेस तुम्ही यूज करा डेंटिस्टच्या सल्ल्यानुसार. सो या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. ओके, बऱ्याच गोष्टी आज तुम्ही दोघांनी इथे सांगितलेल्या आहेत. खरं तर मला असं वाटतंय आपण याविषयी अनेक सिरीज करू शकतो. वेळेचं बंधन असल्यामुळे मला थोडंसं उरकतं घ्यावं लागेल, पण याही पलीकडे जाऊन तुम्ही आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा इथे केलेला आहे दोघांनी मिळून. मी जाता जाता एकच विचारेन की जे आपले कॉमन पीपल आहेत त्यांना काय सजेशन द्याल? कारण सुरुवातीलाच आपण मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणालो की माझ्यावर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी काही डेंटिस्टकडे जाणार नाही, एक तो माइंडसेट लोकांनी सेट केलेला आहे. तर त्यावरती किंवा एकंदरीत सर्वसामान्य लोकांना आपल्या दातांची काळजी घेण्याविषयी काय सल्ला द्याल? ओव्हरऑल मी म्हणेन की डेफिनेटली तुम्ही जो कोणी व्यक्ती असेल त्यांनी डेंटिस्टकडे येणं हे मॅन्डेटरीच ठेवा. हे तुम्ही ते हे नका टॅबू नका ठेवू की बाबा मला काही गरज नाही, मला काय होत नाही. मी सांगतो की तुम्ही जरी आला ना डेंटिस्टकडे तुम्हाला कळेल ॲक्च्युली की तुम्हाला खरंच एवढा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तो लवकरात लवकर त्याच्यावरती ट्रीटमेंट करा. तुम्ही जितक्या लवकर ट्रीटमेंट कराल तुमच्यासाठी म्हणजे ते चांगलं असेल, कारण हेल्थवरती पण इफेक्ट होणार नाही, तुमचा खर्चही कमी होईल आणि तुम्हाला कळेल की बाबा हा प्रॉब्लेम आहे आणि मला माहितीच नव्हतं. त्याच्या संदर्भात आम्ही बरेचसे आजकाल ना फ्री चेकअप कॅम्प घेतो. म्हणजे आम्ही स्वतः अवेअरनेस कॅम्प एक पेशंटला पण आम्ही सांगतो की म्हणजे जर पेशंट कोणा क्लिनिकला आला की फक्त एक मुलाला दाखवत असेल आम्ही त्यांच्या पेरेंट्सला पण सांगतो की तुम्ही पण चेक करून घ्या आणि तुम्हाला पण कळू देत तुम्हाला ट्रीटमेंट करायची काय नाही करायची हा तुमचा वैयक्तिक मत आहे. पण बेसिक ॲडजस्टेड म्हणजे समाजाचा अवेअरनेस म्हणून आम्ही त्यांनाही पण सांगतो आणि ते पण हॅपीली हे करतात की हो सर तिची ट्रीटमेंट झाली आणि पॉझिटिव्हली ट्रीटमेंट झाली की ते त्यांना पण एक पॉझिटिव्ह फीडबॅक डेंटिस्ट्रीकडे येतो आणि ते निश्चितच ट्रीटमेंट करून देतात. त्याच्यामुळे तो अवेअरनेस खूप छान पद्धतीने वाढतो. तर लोकांनी म्हणजे नॉट ओनली अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल बट इदर फील्ड डॉक्टर्स ऑल्सो आम्ही त्यांना हे करू की तुम्ही निश्चितच या आणि तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे तुम्ही जाऊन चेकअप करा मॅन्डेटरीली ॲटलिस्ट 3 to 6 months. म्हणजे तुम्ही एकदा गेला त्याच्यानंतर आम्ही समोरून सांगतो की बाबा वर्षभर आता काही याची गरज नाही, पण जो कधीच गेला नाही असं करू नका. निश्चित या ब्रश जेव्हा तुम्ही ज्या वेळेला तुम्ही खाल त्या वेळेला निश्चित ब्रश व्यवस्थित पद्धतीने ब्रश दात घासू नका, दात साफ करा समोरचे आतले. त्याच्याबरोबर तुम्ही टंग क्लिनिंगकडे पण प्राधान्य द्या. तुमच्या पद्धतीने जितकं तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढा तुमचा आजार कमी होणार. नक्कीच करा आणि डेफिनेटली डेंटिस्ट्री ही कॉस्टली नाही. अर्ली अवेअरनेस इज ऑलवेज बेटर आणि हे तुमच्यासाठी लाभदायक आहे. नक्कीच मॅम, तुम्ही काय तुमच्याकडून काय सजेशन्स असतील? माझं सजेशन कारण मी बऱ्यापैकी लहान मुलांना माझ्याकडे लेडी पेशंट्स जे येतात सो जसं बायकांचं ओव्हरऑल हेल्थ
हा पण निग्लेक्टेड प्रकार आहे आणि त्यानंतर मग ओरल हेल्थ येतो. हा. ठीक आहे. पण जसं माझ्या दातामध्ये किंवा तोंडामध्ये काय चाललंय आणि माझ्या मुलांच्या तोंडामध्ये, तर याच्यासाठी आपल्याला अगदी काही स्पेशल दुर्बीण कुठली लागत नाही. तुम्ही ओव्हरऑल ऍटलिस्ट आठवड्यातून जरी हे म्हणताय की नाही तो आता 5 वर्षाचा मुलगा आहे माझा किंवा मुलगी आणि ती स्वतःहून ब्रश करते, सो आय डोंट रिकमेंड दॅट. ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा तरी तुम्ही बघा की एखादी कॅव्हिटी आहे का, कुठे ब्लॅक स्पॉट दिसतोय का, तो मुलगा किंवा मुलगी व्यवस्थित तुमचा ब्रश करतोय का. आणि याच्या संबंधी ऍटलिस्ट जसं म्हटलं की फ्रिक्वेंटली डॉक्टरांकडे जाऊन त्यांना दाखवणं एक ठराविक काळानंतर. बरोबर. आणि ओव्हरऑल हे सगळ्याच फॅमिलीसाठी बेटर आहे. बेटर आहे. नक्कीच. तर श्रोते हो, आज आपण थोडासा वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलो, कारण फार प्रत्येक वेळेला असं होतं की त्याविषयी जास्त बोललं जात नाही, किंवा तो जो भाग आहे तो किती महत्वाचा आहे. दात म्हणजे मला असं वाटतं ओव्हरऑल तुमच्या चेहऱ्याची स्माईल आणि तुमचं सगळंच प्रेझेंटेशन त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे तो पार्ट आणि ती गोष्ट ही व्यवस्थित असणं हे फार गरजेचं आहे. आणि याच विषयी या दोघांनी आज इथे अवेअरनेस केला, भरपूर जास्त माहिती आपल्याला सांगितली. तर त्यामुळे डॉक्टर ऋतुपर्णे सर आणि डॉक्टर श्रद्धा मॅम, सो तुमच्या दोघांचंही खूप खूप आभार आहे. आणि नक्कीच यापुढे जाऊन आपण या संदर्भातल्या ज्या काही अनेक सिरीज आहेत किंवा अनेक लहान मोठे टॉपिक आहेत ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये काही माहिती देऊ शकतो, तर तशी सिरीज आम्ही नक्कीच घेऊन येऊ. पण तुर्तास मी तुमची इथेच रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आपल्या आजच्या या विशेष सेगमेंटमध्ये मी आरजे कोमल, दोन्ही मिस्टर अँड मिसेस ससाने यांच्यासोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.